अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे न धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ मंगल भावना मंगल हरि हरि तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटैर आणि कनका पडोगा बाणाचे भरी तेथे आहे थोरी नागवन प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आणि महान संत खंडोजी बाबा यांच्या दरबारामध्ये तथा ज्यांची जन्मभूमी आहे असे महाराष्ट्र सुप्रसिद्ध असे भगवान बाबा तथा संत वामनभाऊ महाराज अशा या पवित्र परिसरामध्ये सुप्रसिद्ध असलेलं गाव सावरगाव आणि अशा सावरगावच्या अंतर्गत हा हनुमानगड आहे. अशाच ज्यांनी महान कार्य केलं, गडाचा मोठा विस्तार केला की ज्याचं नाव महाराष्ट्रामध्ये झालं. ज्यांनी हे कार्य केलं असे खंडोजी बाबाचे परमशिष्य खडे बाबा. मोठा विस्तार त्यांनी केला आणि एवढा मोठा गड या ठिकाणी जन्माला आला. त्यामुळे तेच कार्य बाबांच्या हयातीत
त्यांचे सुपुत्र अभिमन्यू महाराज करत आहेत. त्यांच्याद्वाराच या ठिकाणी येण्याचा योग मला प्राप्त झाला. तेव्हा ही प्रथम दिवसाची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग हा सर्वांच्या परिचित आहे. विठ्ठला विठ्ठला तेव्हा प्रथम दिने चिंतन कोणतं असावं, तेव्हा वारकरी पंथामध्ये अशी काही नियमावली आहे. प्रथम दिवशी जेणेकरून भगवंताच्या गुणाचं, भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन ज्या अभंगातून असेल अशा परीचा अभंग हा प्रथम दिनी निवड करायचा असतो. तर या अभंगातून महाराज भगवंताच्या नामाचं सामर्थ्य सांगतात. विठ्ठला विठ्ठला सगळ्या मुहूर्तांचा राजा आहे. भारतीयांच्या दृष्टीने आज वर्षाला प्रारंभ झाला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथम वर्ष म्हणजे आजचा दिवस आहे. आजची ही परमतिथी आहे, श्रेष्ठ तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा अशी योग्य तिथी. आणि अशा तिथीला दरवर्षी हा नामसप्ताह सुरू केला जातो. तेव्हा या सप्ताहाला अनेक वर्षे झालेली आहेत. दरवर्षी मोठ्या उत्साहाने सप्ताह या ठिकाणी होत असतो. तेव्हा याही वर्षी देखील अगदी मोठ्या उत्साहाने या नामसप्ताहाची सुरुवात झालेली आहे. विठ्ठला क्षेत्रातून आमची बरीच मंडळी आलेली आहे. कलाकार गुणवान आहेत, गायक आणि वादक आहेत. यांच्याद्वारा या ठिकाणी 7 दिवसपर्यंत सेवा संपन्न होणार आहे. आणि त्याचप्रमाणे परिसरातील मंडळी आज थोडी कमी आहे. पुरणपोळ्या खाल्ल्यामुळे आज थोडी कमी संख्या राहणारच. कारण पहिला दिवस म्हणजे अल्पारंभ अल्पक्षेमा. विठ्ठला काही ठिकाणी असं दिसतं आपल्याला की मोठा मांडव आणि त्याच्यात 5 पांडव. या ठिकाणी नाही बघा, पण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो. तेव्हा हे सर्वांच्या श्रद्धेचं स्थान आहे. इथून पुढे बरेच मंडळी येणार देखील आहेत. आजचा हा प्रथम दिवस आहे. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ, तेने माया जाळ तुटईल. अलिक नका पडू गा बाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. सर्वांना वाटते की आपल्या जीवनामध्ये आपल्याला हवं ते मिळावं आणि जीवनातून नको ते टाळावं. तेव्हा हवं ते सुख आहे, नको ते दुःख आहे. पण जे हवं ते सुख मिळत नाही, जे नको ते दुःख जीवनातून टळत नाही. टळत का नाही? कारण जिथं प्रयत्न करावे तिथं आपले प्रयत्न होत नाहीत. अर्थात जिथं खरंच सुख आहे तिथं प्रयत्न होत नाहीत. आणि जिथं खरंच दुःख आहे तिथं आपण प्रयत्न केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला इच्छा सर्वांना सुखाची,
पण प्राप्ती मात्र दुःखाची. असं का होतं? तर याचा अर्थ आपलं स्थळ चुकलं, आपलं ठिकाण चुकलं, किंवा जे करावं ते आपण करत नाही. जिथं सुख आहे तिथं आपण प्रयत्न करत नाही, तिथं आपण जात नाही. म्हणून जीवनातील दुःख टळत नाही. विठ्ठला ज्या संसारामध्ये आपण रात्रंदिन प्रयत्न करतो, त्या संसाराचा आपण जर विचार केला, जर त्याचा आपण निसर्ग पाहिला, तर संसाराचा निसर्ग हा दुःख देण्याचा आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा विश्व मावळे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, संसार हे स्थान म्हणजे दुःख स्थान आहे. अशा संसारामध्ये आपण किती प्रयत्न केले